विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा विखे पाटलांच्या भेटीसाठी दाखल झालेत। मनोज कुमार शर्मा यांच्याकडे महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पदभार आहे। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपसमितीच्या अध्यक्षांच्या भेटीला मनोज कुमार शर्मा पोहोचलेले आहेत। उच्च न्यायालयामध्ये आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपसमितीच्या अध्यक्षांची भेट घेतली जाते। विशेष पोलीस महानिरीक्षक विखे पाटलांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मनोज कुमार शर्मा विखे पाटलांची भेट घेत आहेत। आज दुपारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। अभिषेक मुठाळ आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। अभिषेक, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे? एकूणच आज न्यायालयामध्ये सुनावणी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीसाठी रॉयल स्टोन या निवासस्थानी दाखल झाले आहेत। एकूणच मनोज शर्मा यांच्याकडे महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पदभार आहे। महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे आता सध्या पाहायचं तर मराठा आंदोलनाची तीव्रता ही वाढलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उपसमितीच्या अध्यक्षांना मनोज कुमार शर्मा हे भेटणार आहेत। उच्च न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान कशा प्रकारे ज्या गोष्टी होत आहेत पुढे त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी देखील ते दाखल झालेले आहेत। एकूणच या पार्श्वभूमीवर नेमकं या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय।